वणीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली। यावेळी त्यांनी पाणी प्रश्न आणि प्रदूषण यावरती भाष्य केले। त्याला जोरदार टोला उद्धव सेनेचे आमदार संजय दरेकर यांनी लगावलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वकीयांवरतीच टीका केल्यानं आमदार संजय दरेकर असं म्हणालेत, मागच्या 10 वर्षांपासून वणी पालिकेवरती भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि त्यांच्या काळात गंभीर प्रश्न निर्माण झालेत। वणीच्या विकासासाठी आम्हाला बहुमत मिळेल असा दावा आमदार दरेकर यांनी केलाय। सर्वप्रथम तर मला म्हणायचं आहे की शिंदे साहेब पहिल्यांदा वणीत आले, ते वणी नाशिक वणीच अजूनही समजून राहिले की या नाशिक वणीमध्ये आपण आलो आहोत, म्हणून पहिले तर त्यांनी तपासलं पाहिजे की आपण कुठं आलो आहोत। दुसरी गोष्ट अशी की त्यांनी टीका कोणावर केली, जी टीका केली, जे 10 वर्षात सत्तेत होते, प्रदूषणाचा प्रश्न असो की पाण्याचा प्रश्न असतो, हा कोण आत्तापर्यंत कोण होतं? 10 वर्षात BJP सरकार या ठिकाणी होती, त्यांनी आपल्याच स्वकीयावरच टीका केली। कारण इथं आम्ही 91 पासून तर 2010पर्यंत नगरपालिका आमच्या ताब्यात होती। जेव्हापासून BJP आली तेव्हापासून 10 वर्ष जवळपास झाले, त्यांनी रोजच काही ना काहीतरी नवीन आश्वासनं देऊन ते या वणीकरांना फसवत आहे। आजही वणीत आले आणि त्यांनी फोन लावून कोणत्या मंत्र्याला सांगितलं की 24 तासात आम्ही हा प्रदूषणाचा प्रश्न निकाली काढू। आता इतके वर्ष 10 वर्ष झाले त्यांची सत्ता आहे आणि 10 वर्षात करू शकले आणि 24 तासात काम पूर्ण प्रदूषण मुक्त करू असं त्यांनी म्हटलं आहे। सरासर जनतेची फसवणूक आहे। भाऊ, या तुम्ही आता या मतदारसंघामध्ये जे आहेत, आता तुम्ही या वार्डामध्ये फिरत आहात, माझी आमदाराचा वार्ड आहे, कितपर्यंत या ठिकाणी जे आहेत विकास कामं झाले, काय सांगणार? या ठिकाणी विकास कामं झाले असते तितकी पब्लिक या ठिकाणी असतीच नाही, त्याच्यासोबत असते। म्हणून मला पूर्ण खात्री आहे प्रभाग क्रमांक 3मध्ये आमचे सातोकरजी आणि खापणे मॅडम या दोन्ही उमेदवार एकदम सक्षम उमेदवार आहे आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवाराच्या संदर्भात आपल्याला काही सांगायची गरज नाही। डॉक्टरेट असलेली संचिता नगराळे ही या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी तिला वणीकर जनतेच्या आशीर्वादाने तिला ठेवली आहे आणि मला विश्वास आहे की वणीकर जनता या महाविकास आघाडी आणि मनसेच्या युतीला कबूल करेल आणि वणीच्या विकासाच्या संदर्भात सर्व जागरूक नागरिक आहे त्यांना माझं विनंती आहे की या दोन्ही पक्षांना काही ठिकाणी आमचे मशाल चिन्ह आहे, काही ठिकाणी पंजा चिन्ह आहे, या दोन्ही चिन्हावरती बटन दाबून प्रचंड बहुमताने ते निवडून देतील एवढी मला आशा आहे। भाऊ, बोलताना उपमुख्यमंत्री बोलले की वणी शहरामध्ये मोठं प्रदूषण आहे आणि अनेक रुग्ण जे आहेत त्या ठिकाणी आढळत आहे, अनेक महिलांना कॅन्सर होत आहे। अशात सरकार जरी या ठिकाणी जे आहे युती सरकारचं असेल, मात्र या ठिकाणी 1 वर्षापासून तुम्ही काम करत आहे, त्यांचा आरोप आहे की ते काही आतापर्यंत काही उपाययोजना करण्यात आले नाही, काय सांगणार सरकारला? त्यांना अजून त्यांची माहिती त्यांच्या ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना माहिती दिली होती अपुरी माहिती आहे। मी गेल्या 1 वर्षापासून त्या ग्रामीण रुग्णालयासाठी भांडत आहोत, कलेक्टरलासुद्धा त्या ग्रामीण रुग्णालयात आणून दाखवलं हिची परिस्थिती अशी आहे। त्यांनी आत्ता 7,15,00,000 रुपये या दवाखान्यासाठी निधी खनिज विकासमधून निधी उपलब्ध करून दिला आहे आणि आरोग्याची सेवेसाठी तर आम्ही तत्पर आहोत। आजपर्यंत आम्ही जेव्हापासून निवडून आलो 1 वर्षभरात जवळपास 8 ते 10 कॅम्प या ठिकाणी आरोग्याचे घेतले। दत्ता मेघेमध्ये आजपर्यंत आपल्या या भागातील कमीत कमी 2000 पेशंट जे दुर्ग आजारी होते, ज्यांना घरी पैसा नसताना 4 ते 5 लाखापर्यंत मदत करून त्यांचे ऑपरेशन्स, त्यांच्या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी आम्ही या बाळासाहेब ठाकरेच्या गटाने यांनी त्या वर्षभरात केला आहे। ते त्यांना अजून माहिती नाही, या भागाची माहिती त्यांनी घ्यावं आणि त्यानंतरच या भागात काय विकास आहे ह्या प्रश्नावर त्यांनी बोलावं।